सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस हे शिव अरोर आणि राहुल सिंग यांचं पुस्तक आणि ज्याचा अनुवाद संध्या रानडे यांनी मराठीत केलेला आहे. तर त्यातला म्यानमारचा जो सर्जिकल स्ट्राईक आहे त्याबद्दल आपण वाचत आहोत. मागच्या भागात आपण वाचलं की लेफ्टनंट कर्नल डेल्टा आणि त्यांचे सैनिक त्यांच्या दोन्ही गाईडच्या बरोबर पुढे पुढे जात होते आणि ज्या रस्त्याने त्यांना जायचं होतं तो रस्ता निर्मनुष्य असेल असंच त्यांनी गृहीत धरलं होतं. तिथे मनुष्य वस्ती नसेल अशी त्यांची अपेक्षा होती. पण पुढं काय झालं ते आज आपल्याला या भागात बघायचं आहे. तर तसं नव्हतं. त्या सगळ्यांच्या समोर 4-5 माणसं एकदमच चालत आली. त्या परिसरात राहणाऱ्या 5 जातीच्या घोरपडींपैकी बऱ्याचशा घोरपडी त्यांनी ओढत आणल्या होत्या. हा सगळा काय प्रकार होता असं त्या गाईड्सना विचारल्यावर त्यांना कळलं की ते सगळे म्यानमारमधले शिकारी होते आणि या सगळ्या भल्या मोठ्या घोरपडी त्यांनी मारून आणल्या होत्या. जगातल्या काही भागांमध्ये त्या अत्यंत आवडीने खाल्ल्या जातात आणि त्यांच्या सेवनाने विषयवासना चाळवली जाते असं समजलं होतं. ते 5 जण असे अनपेक्षितपणे आमच्यासमोर येऊन उभे राहतील अशी कल्पना आम्ही स्वप्नातही केली नव्हती. पण आता ते आमच्या पुढ्यातच आल्याने यातून काहीतरी मार्ग काढणं गरजेचं होतं. लेफ्टनंट कर्नल डेल्टाना तो प्रसंग आठवला. एक साधा सोपा उपाय होता, तो म्हणजे त्या सगळ्यांकडे पाठ फिरवून निघून जाणं. पण लेफ्टनंट कर्नल डेल्टाना कुठलाच धोका पत्करायचा नव्हता. अशा एखाद दुसऱ्या केल्या गेलेल्या घटनेमुळेच बरेचदा तुम्ही मनाशी ठरवलेल्या गोष्टी ठरवल्याप्रमाणे पार पाडण्यात बाधा येऊ शकते. आणि यात एक शक्यता होती, ती म्हणजे बंडखोरांनी त्यांचे खबरे, त्यांचे गुप्तहेर यांना मुद्दामच इकडे पाठवलं असेल आणि कमांडोजच्या तिथल्या उपस्थितीविषयीची बंडखोरांना आलेली पुसटशी कल्पनासुद्धा त्यांची पूर्ण मोहीमच उद्ध्वस्त करू शकत होती. दुसरा एक पर्याय होता, तो या लोकांना ठारच मारण्याचा. पण लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांना माहीत होतं की जोपर्यंत ही माणसं बंडखोरांनीच पाठवली होती याची त्यांना खात्री वाटत नाही, तोपर्यंत ते किंवा त्यांचे कमांडोज या माणसांना ठार मारण्याचा विचारही करू शकणार नव्हते. कदाचित फक्त चुकीच्या वेळी आणि चुकीच्या जागी आलेले हे लोक ते सांगत होते तसे शिकारी असतीलही, किंवा असंही असू शकतं की आम्हीच चुकून त्यांच्या परिसरात शिरलो होतो. लेफ्टनंट कर्नल डेल्टा हसून म्हणाले. लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी तिथल्या तिथे निर्णय घेऊन टाकला. त्यांच्या कमांडोजना त्यांनी स्वतःजवळ असलेल्या दोरांनी त्या संशयित माणसांना बांधायला सांगितलं. स्वतःचे बंदिवान म्हणून त्या लोकांना ते कमांडोज आपल्याबरोबर नेणार होते. कमांडोजचं टेहळणी पथक जिथून बंडखोरांची ठाणी व्यवस्थित निहाळू शकणार होतं तिथपर्यंत या माणसांना ते स्वतःबरोबरच ठेवणार होते. त्यांच्या कामगिरीत विघ्न येईल अशी कुठलीच जोखीम त्या क्षणी कर्नलना पत्करायची नव्हती. लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी त्यांच्या माउंटन हार्डवेअर घड्याळाकडे लक्ष टाकलं. ते ड्युटीवर नसत त्यावेळी त्यांच्या मनगटावर असलेल्या त्यांच्या फिटबिट ॲक्टिव्हिटी ट्रॅकर बँडची जागा आज या घड्याळानं घेतली होती. त्यांची टीम अगदी वेळापत्रकानुसार चालली होती. थोड्याच वेळात एक छोटीशी विश्रांती घेऊन चटकन जेवून घेऊ असं कर्नलनी त्यांच्या सैनिकांना सांगितलं. त्यांच्या टीमने क्षणभराचीही विश्रांती निघाल्यापासून घेतलेली नव्हती आणि त्यांच्या चालण्याची गतीही कमी झाली नव्हती. त्यांची लक्ष्य असणाऱ्या ठाण्यांच्या दिशेने ते कमांडोज झपाझप चालत होते. कदाचित मनातल्या मनात लक्ष्य सिनेमातल्या त्या अविस्मरणीय अशा मिलिटरी सॉन्गच्या ओळी ते गुणगुणत असतील. इम्फाल सोडून ते निघाले. त्याच्या आदल्या रात्रीच लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी त्यांच्या बॅरॅक्समध्ये
वाद्यांच्या साथीनं ते गाणं वाजवलं होतं. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं सब ऐसे, तो दिल दुश्मन के हिलते हैं. लष्करातल्या इतर सैनिकांप्रमाणेच त्या कमांडोजचंही हे आवडतं गाणं होतं आणि एव्हाना त्यांना ते तोंडपाठही झालं होतं. 8 जूनच्या दुपारच्या सुमारास ते ज्या सरळसोट टेकडीच्या दिशेने निघाले होते तिचं त्यांना अस्पष्ट धुसर असं दर्शन घडलं. तिच्या सपाट माथ्यावरून बंडखोरांची ठाणी कमांडोज पहिल्यांदाच बघू शकणार होते आणि दुसऱ्या दिवशी ती नेस्तनाबूतही करणार होते. सगळ्यांनाच आता गरमागरम जेवण घ्यावंसं वाटत होतं. जेवणाची वेळ झालेलीच होती. त्यांच्या पाठीवरच्या बॅग्समध्ये हेक्सामाईनच्या इंधनाच्या गोळ्या आणि स्टोव्ज होते. धूरविरहित, वासरहित आणि बराच वेळ जळू शकणाऱ्या गोळ्यांच्या मदतीने स्टोव्ज पेटवले गेले आणि अन्न गरम केलं गेलं. त्यांच्याजवळ रेडी टू ईट असा फक्त गरम करून खाता येण्याजोगा राजमा आणि पुलाव होता. सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. त्यांनी आळीपाळीने खाऊन घेतलं. त्यांच्या भोवती इतर सैनिक उभे राहून त्यांचं व्यवस्थित रक्षण केलं जातं आहे यावर लक्ष ठेवत. जेवणानंतर काहीतरी गोड खावंसं वाटतंच. एका पुड्यात त्या सगळ्यांसाठी शक्करपारा होते. ते खाताना सगळ्यांनाच घरी होणाऱ्या सणवारांची आठवण झाली. सरळ सरळ चढण असणाऱ्या त्या टेकडीच्या पायथ्याशी पडलेल्या भरगच्च पाचोळ्यातून चालताना कमांडोज घामाघूम झाले. त्यांचे युनिफॉर्म्स अंगाला अगदी चिकटले होते. साहजिकच पाणी पण खूप प्यायलं जात होतं. टेकडीची चढण चढायला सुरुवात झाली आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याजवळचं पाणी जवळजवळ संपतच आलं आहे. खरं म्हणजे निघताना प्रत्येकाच्या पाठीवरच्या बॅगमध्ये 7 लिटर पाणी होतं. त्यावेळी उन्हाळा ऐन भरात होता आणि सगळे कमांडोज अक्षरशः भाजून निघाले होते. अशा प्रकारच्या परिस्थितीशी जुळवून घेणं त्यांना शिकवलं गेलं नव्हतं असं नाही, पण उद्याच एवढ्या मोठ्या हल्ल्याची मोहीम आखलेली असताना आज अशा प्रचंड गरम हवेशी सामना करायची वेळ येणं ही फारशी बरी गोष्ट निश्चितच नव्हती. जेवढ्या लवकर आपण आपली मोहीम फत्ते करू तेवढ्या लवकर आपल्याला त्या उद्ध्वस्त झालेल्या ठाण्यांवरचं पाणी प्यायला मिळेल. लेफ्टनंट कर्नल डेल्टानी वातावरण थोडं हलकं फुलकं करण्यासाठी मजेनं म्हटलं. बोलता बोलता त्यांनी त्यांच्या कमांडोजकडे बघितलं. त्यातल्या प्रत्येकाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्या सगळ्यांच्याच मनात उद्याच्या कामगिरीला पहिलं प्राधान्य होतं यात शंकाच नव्हती. पण तरीही त्यांच्यातल्या कुणालाही इजा होता कामा नये याची दक्षताही कर्नललाच घ्यायची होती. नुसती इजा होण्यापेक्षाही अधिक भयानक काही घडू शकतं याचा नुसता विचार मनात येणंसुद्धा त्यांना नकोसं वाटलं. त्या हातघाईच्या लढाईत केव्हाही काहीही होऊ शकणार होतं आणि अशा परिस्थितीत एखाद्या जखमी किंवा मृत सैनिकाला तिथून हलवण्याची प्रक्रिया म्हणजे एरवी तसंही भयानक दुःस्वप्नच असणार होतं. शिवाय बरोबरचा एक सैनिक कमी होणं ह्यातही अडचण होतीच. त्या परिस्थितीत त्या सगळ्यांनाच ते महागात पडलं असतं. या सगळ्यांबरोबरच सर्वच लढाऊ पथकांसाठी आणखी एक गोष्ट पण महत्त्वाची असते आणि तिचं महत्त्व फक्त त्यांनाच ठाऊक असतं. एका गोष्टीची आम्हाला पूर्णपणे जाणीव असते. कुठल्याही कारणाने काही विपरीत घडलं तर आमच्या बटालियनची इब्रत धुळीला मिळू शकते. तिला कलंक लागण्याची शक्यता निर्माण होते कारण लोक म्हणू शकतात की SF अर्थ सबसे फालतू असा घ्यायला हवा आणि हे घडू नये म्हणून आम्हीच काळजी घ्यायला हवी ना, लेफ्टनंट कर्नल डेल्टा म्हणाले. या मोहिमेचं नेतृत्व लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांच्याकडे असल्यामुळे ते सतत इम्फालमध्ये असलेल्या त्यांच्या वरिष्ठांच्या संपर्कात होते. त्यांच्याजवळ मोबाईल होता आणि त्याच्या सिग्नलचे 3च बार सुरले होते. लष्करातल्या लोकांना माहीत असतं की भारतातले मोबाईल फोन्स आपल्या सरहद्दीपासून थोडं पुढे गेले तरी काम करत राहतात
एका विशिष्ट सांकेतिक भाषेचा उपयोग करून मिस्ड कॉल्सच्या माध्यमातून मोहीम चालू असतानाही त्यातली मुख्य व्यक्ती वरिष्ठांच्या संपर्कात राहू शकते. अशाच पद्धतीच्या मिस्ड कॉल्स आणि एक सुरक्षित सॅटेलाईट लिंक यांच्या एक प्रकारच्या सरमिसळ पद्धतीने लेफ्टनंट कर्नल डेल्टा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहिले होते. लष्कराच्या या मोहिमेला भारत सरकारचा पूर्ण पाठिंबा होता. त्यांच्यातर्फे म्यानमारची राजधानी असलेल्या ने पी टॉंग मधल्या भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना सर्व गोष्टी सांगून त्यांना या बेतात सहभागी करून घेण्यात आलं होतं. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करून लेफ्टनंट कर्नल डेल्टा त्यांच्या या सर्व वरिष्ठ पातळीवरच्या संपर्काविषयी अधिक सविस्तर माहिती देऊ शकत नव्हते. मात्र कमांडोजच्या या टीमला गुप्तहेर यंत्रणेकडून नियमितपणे हवी ती माहिती मिळू शकत होती. काही सूत्रांकडून समजलं होतं की बंडखोर त्यांची ठाणी सोडून पळून गेले असण्याची शक्यता होती. डेल्टा, ते बंडखोर अजूनही त्यांच्या ठाण्यांमध्ये आहेत याची तुम्हाला खात्री आहे का? कारण परिस्थिती बदललीही असू शकते. अशाच एका परस्पर संपर्कादरम्यान लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांना पलीकडून विचारलं गेलं होतं. सतत शत्रूचा माग काढत राहण्याचं काम लेफ्टनंट कर्नल डेल्टा गेल्या 10 वर्षाहूनही अधिक काळ करत आले होते आणि त्यामुळेच गुप्तहेरांचं एक उत्तम जाळं तयार करण्यात त्यांना यश मिळालं होतं. बंडखोर अजूनही त्यांच्या ठाण्यांमध्येच होते आणि तेही भरपूर संख्येनं याची कर्नलना खात्री होती. त्यांनी शांतपणे पलीकडच्या व्यक्तीला याबाबतीत काळजी करू नये असं सांगितलं, कारण त्यांची मनोदेवता त्यांना ग्वाही देत होती की ते आणि त्यांचे कमांडोज भारतातून एवढं अंतर पार करून आले होते ते रिकाम्या ठाण्यांवर धाड करायला निश्चितच नाही. टेकडीचा तीव्र चढाव चढायला सुरुवात केल्याबरोबर सर्व कमांडोजनी त्यांच्या TAR-21 असॉल्ट रायफल्स असलेल्या बॅग्स खांद्यावरून हातात घेतल्या. हे इस्रायली बनावटीचं शस्त्र लष्कराच्या परिभाषेत बट हेवी अँड मसल लाईट पद्धतीनं बनवलेलं असतं. त्यातल्या गोळ्या भरण्याची जागा आणि बंदूक चालवण्याची यंत्रणा या शस्त्राच्या चापाच्या म्हणजे ट्रिगरच्या मागे असतात. आम्ही SFची माणसं शस्त्र खांद्यावर अडकवण्याचं शक्यतो टाळतो. ती हातात असल्याने त्यातून गोळीबार अधिक तत्परतेनं केला जातो. पण आम्हाला जेव्हा तीव्र चढून जायचं असतं तेव्हा टेव्हर ही बंदूक तिच्या विशिष्ट रचनेमुळे हातात धरणं कठीण जातं. लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी आम्हाला समजावून सांगितलं. पुढचे काही तास लेफ्टनंट कर्नल डेल्टा आणि त्यांचं पथक सतत चालतच होतं. सूर्यास्ताच्या सुमाराला ते सगळे त्या टेकडीच्या माथ्यावर पोचले. लेफ्टनंट कर्नल डेल्टा आणि त्यांच्या कमांडोजनी लपण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक जागा निवडल्या. तिथून आता त्यांना बंडखोराची ठाणी व्यवस्थित दिसत होती. पुढे उभ्या असणाऱ्या लढाईच्या कल्पनेने पहिल्यांदाच त्या सगळ्यांचं रक्त सळसळलं. बंडखोरांची ठाणी आता जेमतेम 400 मीटर्सच्या अंतरावर होती. ती अगदी काळजीपूर्वक निहाळताना त्या सगळ्यांची टेहळणी करण्याची कौशल्य अगदी शिगेला पोचलेली होती. त्या ठाण्यांची रचना, त्यातल्या बंडखोरांची हालचाल अशा गोष्टी त्यांच्या मनात व्यवस्थितपणे टिपल्या जात होत्या. काही कमांडोज त्यांच्या हाताखालच्या बाजूला बसलेले होते. तिथल्या प्रत्येकाजवळच अंधारातल्या गोष्टी बघण्यासाठी असलेलं उपकरण होतं. कमांडोजच्या त्या पथकाला समोर दिसत होती ती बंडखोरांची ठाणी. मणिपूरच्या पीपल्स लिबरेशन आर्मी या गटाच्या मालकीची होती. मात्र सध्या त्यांचा वापर NSCN-K या संघटनेचे सभासद मोठ्या प्रमाणावर करत होते. जून महिन्यातल्या त्या मध्यरात्री चंद्राच्या प्रकाशाने टेकडीच्या माथ्यावरचा सारा परिसर न्हाऊन निघाला होता. उद्या पहाटसुद्धा होण्याच्या आधीच करायच्या असलेल्या हल्ल्याची लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी परत एकदा उजळणी करून घेतली. अगदी बारीक सारीक तपशील ध्यानात घेतला.
त्यांच्या टीमचे 4 भाग करून प्रत्येक तुकडीला एक प्रमुख दिला गेला आणि त्यांची कामंही ठरवली गेली. सगळ्यात पहिली तुकडी पहिल्याच जबरदस्त हल्ल्यात बंडखोरांची ठाणी उद्ध्वस्त करेल. दुसऱ्या 2 तुकड्या थोड्याशा बाजूला उभ्या राहतील आणि पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंडखोरांना त्या अचूक टिपतील आणि मागची 4थी तुकडी त्या पुढच्या सर्व कमांडोसाठी अत्यंत गरजेचं असलेलं संरक्षण त्यांना पुरवेल. आता अशी सगळी व्यूहरचना त्यांनी केली होती. आता खरंच तसं होतं आहे का त्यांच्या व्यूहरचनेप्रमाणे आणि त्यांच्या मनात असल्याप्रमाणे, ते आता आपण उद्या बघूया मंडळी. खूप उत्कंठावर्धक आहे सगळं, अगदी रोमांचक आहे. मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना पण खूप आवडत असेल. तर भेटूया उद्या पुढच्या भागासाठी. तोपर्यंत बाय बाय.